पहिलं इंटरनॅशनल मेडल जिंकली तेव्हाच्या भावना कशा होत्या? माझा इंटरनॅशनलचा प्रवास सुरू झाला आफ्टर एज 30. 1985 साली इंटरनॅशनल मास्टर्स गेम्स असोसिएशन आणि इंटरनॅशनल ऑलिम्पिक कमिटी ही एकत्र आली टू गिव्ह द जस्टिस टू द प्लेयर्स हू कॅन नॉट क्वालिफाय फॉर द मेन ऑलिम्पिक्स जस्ट बिकॉज ऑफ एज. आम्ही कोणाबरोबर कॉम्पीट करतो तर एक्स ऑलिम्पियन्स, एक्स वर्ल्ड चॅम्पियन्स. तुम्ही कॅब पण चालवता. कॅब चालवण्यामागचं मेजर रिझन काय? ह्याचं कारण असं आहे, दगदगीच्या ह्याच्यात शरीर आणि मन असं थकत नाही का? भरपूर थकतंय, पण कुठेतरी व्हील पॉवर आणि देवाची शक्ती आणि तुमच्या सगळ्यांचे शुभेच्छा आणि आशीर्वाद याच्या जोरावरती मी आत्तापर्यंत लढतोय. 2017मध्ये ऑकलंडमध्ये मी माझं लाँग जम्प परफॉर्म करत होतो आणि त्यावेळेस माझा खूप मेजर ॲक्सिडेंट झाला. माझा गुडघा ट्विस्ट झाला होता. स्पर्धेचा जो फॉर्मॅट आहे, भारत सरकार कशी मदत करते? मास्टर्स प्लेअरसाठी याच्यासाठी कुठलेही पॉलिसीज आपल्या इंडियन गव्हर्नमेंटकडे नाही. त्या 22 मेडलचं जे श्रेय आहे हे सगळ्याच्या सगळं मी माझ्या वाईफला देतो. तिने तिचं मंगळसूत्रही विकलेलं आहे या वेडेपणासाठी. नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे द सोशल लेन्स या चॅनलवरती. नेहमीप्रमाणे आपण हा पॉडकास्ट एक आगळा वेगळा घ्यायचा प्रयत्न करणार आहेत. या पॉडकास्टमध्ये आपण, जसं तुम्हाला माहितीच आहे की इच अँड एव्हरी पॉडकास्ट आपण एक वेगळ्या सेगमेंटला हात घालायचा प्रयत्न करतो. तर आजचा पॉडकास्ट हा फिटनेस रिलेटेड जास्त असणार आहे, खेळा रिलेटेड जास्त असणार आहे, खेळाडूच्या आयुष्यातील गोष्टी रिलेटेड जास्त असणार आहे आणि त्या खेळाडूने ते मेडल्स मिळवण्यापर्यंत केलेल्या पूर्ण कथेचा हा पॉडकास्ट असणार आहे. याच्यामध्ये तुम्हाला शिकायला मिळेल की खेळ कसा असतो आणि त्याला कोणत्या पद्धतीने आपण बघितलं पाहिजे. तर आज जो पॉडकास्ट होणार आहे हा एक इंटरनॅशनल खेळाडू आहेत ज्यांनी आपल्या भारतासाठी जवळपास 22 मेडल्स स्प्रिंटिंग आणि लॉंग जम्प या खेळाच्या पद्धतीमध्ये मिळवलेले आहेत. आणि ही त्यांची जर्नी कशी आहे, किती गोष्टी त्यांनी या जर्नीमध्ये अनुभवलेल्या आहेत, त्या सगळ्या आज आपल्याला या ठिकाणी त्यांच्या माध्यमातून ऐकायला मिळतील. आणि त्यांचे जे विजन आणि मिशन आहे फिट इंडिया या कामासाठी, तेही आज आपण या ठिकाणी बघणार आहेत. तर आपल्याबरोबर आज पराग पाटील सर जुळलेले आहेत. नमस्कार सर. नमस्कार, स्वागत जय आहे हिंद. द सोशल लेन्स वरती. तो सगळ्यात महत्वाचा, सगळं सुरू करायच्या आधी माझा एक सगळ्यात बेसिक प्रश्न हा प्रत्येकालाच असतो, जोही आमच्या चॅनलवर प्रथमतः येतात त्यांच्यासाठी. पराग पाटील यांची सुरुवात कशी झाली? लहानपण काय होतं? म्हणजे तुमच्या माध्यमातूनच इंट्रोडक्शन आम्हाला, आमच्या प्रेक्षकांना तुमचं होऊ द्या. ॲक्च्युली असं म्हटलं जातं आपल्या मराठीमध्ये की बाळाचे पाय पाळण्यात दिसतात. हं. तसा म्हणजे आई वडील सांगतात किंवा मला जसं कळायला लागलं, माझा जन्म आहे 1979 सालचा. सो मी लहानपणापासूनच एकदम चंचल, सारखा घराच्या बाहेर कुठे ग्राउंडवर खेळ किंवा किंवा कुठे बाहेरच खेळायला जा, घरामध्ये कमी आणि बाहेरच जास्त. बरोबर. सो तसा तो माझं लहानपण. पण जसं 1988 साली म्हणजे मी आधी होतो रनर बिहाइंड द बस. म्हणजे कारण एकच होतं फक्त की ती बस जी आहे ती माझ्या घराच्या जवळ मला सोडणार होती. माझ्या घराच्या जवळ त्याचा बस स्टॉप होता. हं. मग ते काही पावलं किंवा काही अंतर वाचवण्यासाठी मी शाळेपासून ते बस स्टॉपपर्यंत मी पळत जायचो. आणि ती जर का बस समोरनं जात असेल तर माझं शिक्षण एच.एस. स्कूलमध्ये झालेलं आहे, एच.एस. स्कूल पिंपरीमध्ये. सो खराळवाडीचा बस स्टॉप आमचा होता, जिथं आम्हाला बस पकडायची असायची. आणि जर का तिथनं बस समोरनं जाताना दिसली तर त्या बसच्या पाठीमागं पळायचं आणि पिंपरीचा जो बस स्टॉप आहे पुढचा, त्या बस स्टॉपला ती बस पकडायची. हं. असा हा हा नित्य तुमचा गोल राहायचा दिवसाचा. गोल राहायचा की बाबा बस पकडायची आहे. का तर बाबा 2-3 किलोमीटर चालायचं नाही म्हणून तो माझा नित्यक्रम होता. मग हे माझं टॅलेंट ओळखलं पांडुळे सर आणि महाजन सर ह्यांनी माझं हे टॅलेंट ओळखलं. मग 1988 साली आंतरवर्गीय स्पर्धा झाल्या, ज्याच्यामध्ये मी पहिला नंबर मिळवला. आणि ते माझं पहिला कप होता, तो पहिलं मेडल म्हटलं तरी चालेल. आणि तिथनं जे मोटिवेशन मिळालं मला आणि म्हणजे खेळामध्ये एक त्याच वर्षी ज्यावेळेस मी हे ट्रॉफी घ्यायला गेलो होतो, त्यावेळेस माझ्याच शाळेतले माजी विद्यार्थी तिथं
ॲज अ प्रमुख पाहुणे म्हणून आले होते. हम्म. सो त्यावेळेस एक अल्लड बुद्धी, सो एक असं मनामध्ये आलं की नाही यार, आपण पण काहीतरी करावं खेळामध्ये, की आपल्या शाळेने आपल्याला ॲज अ चीफ गेस्ट म्हणून बोलवावं. आता 22 मेडल्स आलेत, अजून तरी काही बोलवणं आलेलं नाहीये. बहुतेक शाळेतल्या शिक्षकांना अजून वाटत असेल की बाबा नाही, अजून ह्याला कुठेतरी कमी आहे म्हणून अजून बोलवत नाहीये. सो माझे प्रयत्न चालू आहेत त्या लक्ष्याला पोहोचण्यासाठी. ते अल्लड बुद्धीचं स्वप्न होतं, पण ते अजूनही मी जपतोय. सो त्याच्यानंतर आंतरशालेय स्पर्धा, तालुका लेवलच्या स्पर्धा, स्टेट लेवलच्या स्पर्धा, नॅशनल लेवलच्या स्पर्धा या मी कॉलेजपर्यंत खेळलो. आणि एक मला सांगावंसं वाटतंय, म्हणजे कारण एक मानसिकता आहे की खेळाडू किंवा NCC कॅडेट म्हटल्यानंतर तो आर्ट्स कॉमर्सचा विद्यार्थी असेल किंवा तो शिक्षणामध्ये कमी असेल, तर हे चुकीचं आहे. मी सायन्स ग्रॅज्युएट आहे केमिस्ट्रीमधनं, आणि तेही फर्स्ट क्लास आहे पुणे युनिव्हर्सिटीमधनं. बाप. सो असं कुठेही नाही की खेळाडू हा अभ्यासामध्ये किंवा शिक्षणामध्ये कुठेही मागा असतो. जसं ऑलरेडी पसरलेलं आहे की खेळणारे लोक जास्त शाळा शिकत नाही किंवा नाही. या सगळ्या गोष्टी. सो मी एक चांगला एज्युकेटेड आहे, ग्रॅज्युएट आहे. सो हा प्लीज भ्रम काढून टाका की खेळाडू शिकलेले नसतात. तुम्हाला असं म्हणजे लहानपणी जेव्हा तुमचं सगळं बालपण किंवा शाळा कॉलेज चालू होतं, तेव्हा असं कधी वाटलं होतं का तुम्ही भारतासाठी खेळाल किंवा इंटरनॅशनल खेळाल? स्वप्न तर तेच होतं, कारण आमचं ब्रिंगिंग जे आहे, म्हणजे आमचं जे 2000च्या आधी जे 10वी पासआउट झालेले आहेत, त्यांना पहिला तिरंगाच दाखवला गेला आहे. आणि एक पहिलं आहे की देश तुमच्यासाठी काय करतो ह्यापेक्षा तुम्ही देशासाठी काय करता हे महत्त्वाचं आहे. हे आमच्या नसानसात आमच्या शिक्षकांनी बिंबवलेलं आहे. सो प्रॅक्टिसही तशीच होती, कारण चप्पल वगैरे असायची, शूज वगैरे मिळत नव्हते, एवढ्या फॅसिलिटीज नव्हत्या. सो तुम्ही दंगल पिक्चरमधला एक सीन बघितलेला असेल की जिथं गीता बबिता शेतांमधनं पळतात आहे आणि आमिर खान जो आहे तो स्कूटरवरती आहे. सो त्या पिक्चरमध्ये जसा सीन आहे तसा सीन आमच्याबरोबर होता. आमच्याही कोच म्हणजे अशोक काळे सर. पहिले कोच ते नाही, माझे हे दुसरे कोच. पहिले तर पांडुळे सर होते, त्याच्यानंतर ते शालेय लेवलवर. ते शालेय लेवलला होते. आणि नंतर माझ्यातले म्हणजे आधी मी 1988 ते 1992 पर्यंत 92-93 पर्यंत मी लॉंग डिस्टन्स रन करत होतो. म्हणजे 5 किलोमीटर, 1 किलोमीटर 5 किलोमीटर पर्यंत वगैरे मी रन करत होतो. मग अशोक काळे सरांनी मला एकदा प्रॅक्टिस करताना बघितलं, माझ्यातले माकडातले गुण ओळखले आणि मला लॉंग जम्प, ट्रिपल जम्प या प्रकारासाठी त्यांनी मला तयार करायला सुरुवात केली. मग लॉंग जम्प, ट्रिपल जम्प ला जोड म्हणजे 100 मीटर धावणे, 200 मीटर धावणे आणि 400 मीटर धावणे, ही तो एक पूर्ण बंच आहे इव्हेंट्सचा. सो तो मी केला. प्रॅक्टिस ती करायला सुरुवात केली. आणि आतापर्यंत म्हणजे 32 वर्ष झाली मी त्याच ह्याची प्रॅक्टिस करतोय आणि त्याचंच प्रावीण्य मिळवतोय. नेहमीच वाटत होतं की देश सेवा करायचीच आहे आपल्याला. सो मला डिफेन्स फोर्समध्ये जायची इच्छा होती. 2दा मी कॉन्फरन्स आउट आहे SSBला, शॉर्ट सिलेक्शन बोर्डला. NCC माझं C सर्टिफिकेट झालेलं आहे B ग्रेडिंगमध्ये. सो डिफेन्स फोर्समध्ये जायची इच्छा होती, पण मला नाही जाता आलं तिथं. बहुतेक देश सेवा ह्या मार्गाने लिहिली गेलेली असते, त्याच्यामुळं मला तिकडे नाही यश मिळालं. मग 22 वर्षानंतर जेव्हा 2010मध्ये फर्स्ट वेटरन्स इंटरनॅशनल ॲथलेटिक चॅम्पियनशिप झाली बालेवाडीमध्ये, पुण्यामध्ये, तिथं मला पार्टिसिपेट करायला चान्स मिळाला. आणि तेव्हा पहिला हा इंडियाचा ट्रॅकसूट, दिस हॅज टू बी अर्न, दिस कॅनॉट बी परचेस. सो हा ट्रॅकसूट मला घालायची संधी मिळाली. आणि तिथं पहिल्याच कॉम्पिटिशन्समध्ये 3 सिल्वर मेडल मला मिळवता आले. मग त्याच्यानंतर 2013मध्ये इटलीला सिनियर ऑलिम्पिक्स म्हणजे वर्ल्ड मास्टर गेम्स या झाल्या. त्याच्यामध्ये 1 सिल्वर 2 ब्रॉन्झ. 2015 ऑस्ट्रेलियन मास्टर गेम्स, 2 गोल्ड 2 सिल्वर. त्याच्यानंतर 2017 सिनियर ऑलिम्पिक्स न्यूझीलंड ऑकलंडमध्ये झाल्या होत्या, त्याच्यामध्ये 1 सिल्वर. त्याच्यानंतर मलेशिया 2018 एशिया पॅसिफिक मास्टर गेम्स, त्याच्यामध्ये 1 ब्रॉन्झ. 2019 ऑस्ट्रेलियन मास्टर गेम्स सेकंड सिरीज,
4 सिल्वर 1 ब्रॉन्झ. आणि ऑस्ट्रेलियन मास्टर गेम्स 2025 त्याच्यामध्ये म्हणजे तिसरी सिरीज माझी ऑस्ट्रेलियन मास्टर गेम्सची. त्याच्यामध्ये 2 गोल्ड 1 सिल्वर आणि 2 ब्रॉन्झ असे टोटल 4 गोल्ड 12 सिल्वर्स आणि 6 ब्रॉन्झ असा हा सगळा प्रवास आहे. आणि एक विशेष म्हणजे मास्टर्स प्लेयर्सला किंवा मास्टर कॉम्पिटिशन्सला आपल्या एक ॲज अ रिक्रिशनल प्लेयर म्हणून गणलं जातं. आता सगळ्यांनाच माहिती आहे की रिक्रिशनल म्हटल्यानंतर त्याचं वर्ल्ड रँकिंग किंवा एशिया रँकिंग नावाचा प्रकार काहीच नसेल. पण ह्या स्पर्धा इंटरनॅशनल ऑलिम्पिक कमिटीने रेकॉग्नाईज केलेल्या आहेत. प्रॉपर चॅनल थ्रू आमचं वर्ल्ड मास्टर्स रँकिंग निघतं प्रत्येक इव्हेंट्सचं. आणि मला अतिशय सांगायला अभिमान वाटतोय की आपला तिरंगा 60 मीटर रन मेन्स 40 to 44 कॅटेगरीमध्ये 60 मीटर रनमध्ये 26व्या स्थानावरती पडकतोय. आणि 30 to 34 कॅटेगरीमध्ये ट्रिपल जम्पला 26व्या स्थानावरती पडकतोय वर्ल्ड रँकिंगमध्ये. सो इथपर्यंत अचीव्ह करण्याचं मला भाग्य मिळालंय. अजूनही तो वरती जाऊ शकतो रँकिंग्समध्ये. नक्कीच नक्कीच. पण जेव्हा पहिलं इंटरनॅशनल मेडल जिंकलं तेव्हाच्या भावना कशा होत्या? म्हणजे तेव्हा फर्स्ट मेडल, सो त्यावेळेच्या काही गोष्टी असतील की काय, कसा प्रसंग होता तो, कुठे झालं पहिलं मेडल आणि त्यावेळेची सिच्युएशन काय होती? त्यावेळेची सिच्युएशन म्हणजे मी कामच करत होतो. म्हणजे मी 2000 साली माझं ग्रॅज्युएशन पूर्ण झालं. घरची परिस्थिती म्हणजे माझे वडील वेल्डर होते. सो घरची परिस्थिती तेवढी काही चांगली नव्हती आमची. सो मला काम करणं लगेच भाग पडलं. होतं. सो आय स्टार्टेड ॲज अ हेल्पर. एका छोट्याशा वर्कशॉपमध्ये मी गाड्या लोड करणं, गाड्या अनलोड करणं, मटेरियल उचलणं वगैरे, हे शॉप फ्लोअर झाडून घेणं वगैरे अशी मी कामं केली 2000मध्ये. आणि त्यावेळेस म्हणजे असं होतं की माझी ड्युटी आज होते 8 to 6, सॉरी सकाळी 8 ते संध्याकाळी 4 पर्यंत. सो मी सकाळी 4 वाजता उठायचो, माझी प्रॅक्टिस करायचो 2 तास, 8 ते 4 काम करायचो, परत 5:30 ते 8 वाजेपर्यंत परत ग्राउंडवरती प्रॅक्टिस करायचो. सो असं नाही की बाबा कॉलेज संपल्यानंतर मी माझी प्रॅक्टिस संपवली किंवा माझा स्पोर्ट्सचा जो नसा मला भिनलेलं होतं ते मी कंटिन्यू ठेवलं. पण त्यावेळेस असं होतं की इंडस्ट्रियल स्पोर्ट्स असोसिएशन आणि कामगार मंडळ, आपलं महाराष्ट्र कामगार मंडळ, यांच्या ज्या स्पर्धा होत्या मी त्याच्यासाठी प्रॅक्टिस करत होतो. पण अचानक मला 2010 मध्ये कळलं की बाबा अशा स्पर्धा होणार आहेत आणि अशी एज कॅटेगरी पण आहे. सो माझा इंटरनॅशनलचा प्रवास सुरू झालाय आफ्टर एज 30, जिथं सगळेजण गिव्ह अप करतात. मग आफ्टर एज 30 माझा सुरुवात झाली आहे. त्यावेळेस मी 31 वर्षाचा होतो. आणि ज्यावेळेस म्हणजे मी लॉंग जम्प आणि ट्रिपल जम्पचं मी एवढे वर्ष प्रॅक्टिस करत होतो. पण बर्डन एवढं होतं आणि तो एक वेगळा एक्सपिरियन्स होता की मी तिथं ट्रिपल जम्पला 2 जम्पला मी चूक केली होती. म्हणजे जे अंगवळणी पडलेलं आहे ते बर्डन आणि हे एवढं जास्त असते जेव्हा आपण भारताचा ट्रॅकसूट घालतो आणि आपण देशाला रिप्रेझेंट करतो. तो प्रेशर वेगळाच का? प्रेशर वेगळा असतो. म्हणजे मी लिटरली ट्रिपल जम्प म्हणजे काय, हॉप स्टेप जम्प, तर मी हॉप करतच नव्हतो. डायरेक्टली लॉंग जम्प सारखी माझी ती हे होती. त्याच्यामध्ये 2 माझ्या पाऊल गेल्या. जे 4 जम्प केल्या त्याच्यामध्ये मला सिल्वर मेडल मिळालं होतं. टोटल 6 अटेम्प्ट असायचे का? हा, टोटल 6 अटेम्प्ट असतात. कुठेही तुम्ही म्हणजे डिस्ट्रिक्ट लेवल पासून ते इंटरनॅशनल लेवल पर्यंत. त्याच्यामध्ये जर का 8 पेक्षा जास्त खेळाडू असतील, लॉंग जम्प ट्रिपल जम्प असेल किंवा हे असतील, कुठलेही थ्रोज असतील, म्हणजे आपण शॉर्टपुट म्हणा, जॅव्हलिन म्हणा, नीरज चोप्रा आपला, डिस्कस थ्रो, हॅमर थ्रो, किंवा जेवढे थ्रोईंग इव्हेंट्स आणि 2 जम्पिंग इव्हेंट्स 8 पेक्षा जास्त असतील तर पहिल्या 3 जम्पमधनं 8 to क्वालिफाय असतं. म्हणजे जे पहिले बेस्ट 8 असतात ते क्वालिफाय केले जातात. त्यांना पुढच्या 3 जम्प दिले जातात आणि मग त्या 6 जम्पमधनं जी बेस्ट असेल त्याच्यावरनं आमचं रँकिंग निघतं. 6 चान्सेस पैकी जो बेस्ट असेल तो तर त्याच्यामधनं आमचं पोझिशन्स ठरल्या जातात. मग त्या 4 जम्पमधनं माझी पोझिशन सिल्वर मेडल आली. आणि मग आणि ते बालेवाडीमध्ये होतं, होम ग्राउंड होतं, थोडंसं बर्डन कमी होतं, पण तरी सुद्धा 3 सिल्वर मेडलवरती मला समाधान मानावं लागेल. मग
पण खरं प्रेशर जे आलं ते इटलीला आलं. जेव्हा वर्ल्ड मास्टर गेम्स म्हणजे सिनियर ऑलिम्पिक्स मी खेळायला गेलो त्यावेळेस फक्त एक आता तुमच्या माध्यमातनं मी जे आपले व्ह्युअर्स आहेत त्यांना एक फक्त जस्ट 1-2 मिनिटामध्ये मी मास्टर्स गेमची हिस्ट्री सांगतो काय आहे ती. आणि इथं कोण कोण खेळतात म्हणजे आम्ही कोणाबरोबर कॉम्पिटिशन्स करतो म्हणजे बरोबर, ते समजणं जास्त हा महत्वाचं आहे. कारण हा रिक्रिएशनल प्लेयरचा जो टॅग आहे ना तो खूप हर्ट करतो आम्हाला. हौशी खेळाडू आम्ही हौशी नाही होत. 1985 साली इंटरनॅशनल मास्टर्स गेम्स असोसिएशन आणि इंटरनॅशनल ऑलिम्पिक कमिटी ही एकत्र आली टू गिव्ह द जस्टिस टू द प्लेयर्स हू कॅन नॉट परफॉर्म or who cannot qualify for the main Olympics just because of age. म्हणजे आता आम्ही ज्या मास्टर स्पर्धा खेळतो ह्या ऑलिम्पिकमध्ये जेवढे गेम्स आहेत ते सगळेच्या सगळे गेम्स ह्याच्या मास्टर गेम्समध्ये. बरोबर. म्हणजे आणि आम्ही कोणाबरोबर कॉम्पीट करतोय तर एक्स ऑलिम्पियन्स, एक्स वर्ल्ड चॅम्पियन्स. म्हणजे जर का तुम्ही 35 प्लसचं मी एक एक्झाम्पल देतो तुम्हाला. आता आपण आता नॅशनल रेकॉर्डची बरीच चर्चा करतोय. सो 35 प्लसचा लॉंग जम्पचा वर्ल्ड रेकॉर्ड आहे 8.51 मीटर्स. 8.51 मीटर्स. आणि आपला नॅशनल रेकॉर्ड आहे ओपनचा म्हणजे जे यंगस्टर्स आता करतात ते आहे 8.30 मीटर्स. म्हणजे 20-22 वर्षाची मुलं नॅशनल रेकॉर्ड आहे 8.30 आणि वर्ल्ड रेकॉर्ड आहे जो 35 ते 40 वर्ष वयोगटामधला आहे तो 8.51. ओके. म्हणजे जवळजवळ 20 सेंटीमीटरचा फरक आहे. आणि आमचा असं आहे ना आमचा गेम असा आहे की 0.01 सेकंड्स आणि 1 सेंटीमीटर त्याच्यावरती आमचे मेडल्स इकडे तिकडे होतो. बरोबर. म्हणजे डिस्टन्सचा आणि वेळेचा जर का महत्व विचारायचं असेल तर आम्हा प्लेयर्सला विचारायचं की काय महत्वाचं असतं किंवा किती मायन्यूट थिंगनी आमचं मेडल जातं. बरोबर. आणि हे मेडल्स फक्त म्हणजे 1-2 महिन्याची प्रॅक्टिस नसते. वर्षाची तपश्चर्या असते. बऱ्याचशा गोष्टी त्याच्यामध्ये असतात. त्याग असतात, सॅक्रिफायसेस असतात, डिसिप्लिन्स असतात, डिटर्मिनेशन्स असतात, त्याच्यानंतर परफेक्शन्स असतात. बऱ्याचशा गोष्टी त्याच्यामध्ये मॅटर्स करतात. सो त्याचं महत्व आम्हालाच माहिती आहे काय आहे ते. वेळेचं आणि डिस्टन्सचं महत्व. मग ह्याच्यामध्ये तायक्वांदो पण आहे, गोल्फ पण आहे, कयाकिंग पण आहे, टेनिस पण आहे, रग्बी पण आहे, फुटबॉल पण आहे. इच अँड एव्हरी गेम इच अँड एव्हरी गेम. म्हणजे जस्ट इमॅजिन करा की 60-65 वर्षाचा किंवा 80-90 वर्षाचा प्लेयर हा तायक्वांदो करतोय, टेबल टेनिस खेळतोय, लॉन टेनिस खेळतोय, याला बॅडमिंटन. लिमिट किती पर्यंत राहतं? अप्पर लिमिट काही नाही. ओके. फक्त 30 वर्षाच्या वरती. 30 वर्षाच्या वरती. म्हणजे मी 105 वर्षाच्या प्लेयरला पण भेटलेलो आहे. बापरे. मागच्या वर्षी जेव्हा मी ह्याला गेलो होतो ऑस्ट्रेलियाला गेलो होतो एक न्यूझीलंडचे प्लेयर आले होते त्यांचं वय 99 वर्ष होतं. काय पार्टिसिपेट केलं होतं? त्यांनी 100 मीटर लॉंग जम्प आणि 60 मीटर पार्टिसिपेट केलं होतं. बापरे. म्हणजे अशा प्लेयर्सला आम्ही भेटलेलो आहोत. आपल्याच ह्याच्यातली कौर आजी होती जी पंजाबची आहे. ती 103 वर्षाची होती जेव्हा आम्ही न्यूझीलंडला पार्टिसिपेट केलं होतं. त्यांनी सगळे वर्ल्ड रेकॉर्ड्स केले होते. त्यांनी गोळा पण टाकला होता. ते 100 मीटर पण पळाले होते. सो असे प्लेयर्स आम्हाला समोर दिसतात. आणि माझ्या मते हे जे प्लेयर्स आहेत ह्या प्लेयर्सना आयडल म्हणून बघितले गेलं पाहिजे. कारण जे यंगस्टर्स आहेत ते त्यांच्यामधनं खरंच प्रेरणा घेऊ शकतात. बरोबर. की बाबा हे जर का ह्या वयामध्ये ग्राउंडवरती ऍक्टिव्ह आहेत हा एक लाईफ लेसन आहे. स्पोर्ट्स तुम्हाला लाईफ लेसन देतं. बरोबर. इट इज नॉट जस्ट अ स्पोर्ट्स. पण जगायचं कसं आहे तुम्हाला बाकीच्या गोष्टींकडं किंवा समाजाकडं किंवा परिस्थितींकडं बघण्याचा दृष्टिकोन हा स्पोर्ट्स देतो. बरोबर. ते स्पोर्ट्स देतो. इट इज नॉट जस्ट ऑन अ ग्राउंड. 3.5 एकराचा प्लॉट नाही येतो. हे लाईफ आहे. हा लाईफचा एक्सपिरियन्स स्पोर्ट्स तुम्हाला देतं. सो प्रत्येकाने स्पोर्ट्स खेळा. काही ना काहीतरी स्पोर्ट्स खेळावा. आणि हे जे तुम्ही
ज्या स्पर्धेची आता सगळी बातमी सांगितली, माहिती सांगितली, त्याच्या हिशोबाने तर असंच आहे, ज्यांचं मिस झालंय बिकॉज ऑफ एज्युकेशन, बिकॉज ऑफ हम्म. फायनान्शियल सिच्युएशन, व्हॉट एव्हर द रिझन बिहाइंड, की त्यांचं खेळणं मिस झालंय त्या वयात, ते 30 वर्षानंतर या फ्री याच्यात हो पार्टिसिपेट करून त्यांचे ते स्वप्न पूर्ण करू शकतात इंडियासाठी खेळण्याचे. हो आणि माझ्याकडे एक एक्झाम्पल आहे की एक 100 वर्षाचे गृहस्थ हम्म. ज्यांनी ॲथलेटिक्सची सुरुवात केली 100व्या वर्षी मग आणि 102व्या वर्षी त्यांनी त्यांचा जो एज ग्रुप आहे 100+, 100 ते 104 वयोगट, त्यामध्ये त्यांनी जो वर्ल्ड रेकॉर्ड आहे दॅट वॉज 2.25 मीटर्स लॉंग जम्प. लॉंग जम्प, तो त्यांनी अटेम्प्ट केला होता, तो ब्रेक करण्याचा अटेम्प्ट केला होता. सो हे खूप इन्स्पायरिंग आहे बरोबर. आणि खेळाला कुठलीही वयोमर्यादा नाही. 100व्या वर्षी हे करणं अवघडच आहे, हे त्याला वेगळं स्पिरिट लागतं. वेगळं स्पिरिट लागतं आणि तुम्ही कुठल्याही वर्षी चालू करू शकता. स्पोर्ट्सला कुठलाही एज इज जस्ट नंबर. तुम्ही कुठल्याही वर्षी चालू करू शकता, कुठल्याही वर्षी तुम्ही खेळू शकता. आणि तशा स्पर्धाही आता उपलब्ध हो करून दिल्या आहेत हो स्पोर्ट्स कमिटीजने, तो ती एक जास्त हेल्पफुल येस. गोष्ट झाली. ते पहिलं मेडल जे तुम्ही जिंकले होते, आय गेस तुम्ही कुठे 2010 बालेवाडी 2010 पुणे. मध्ये, तर घरी सगळ्यात आधी ते मेडल कोणाला दाखवलं होतं? नाही ऍक्च्युली 22 वर्षानंतर माझे पेरेंट्स माझी पहिली रेस बघायला आले होते की हा पळतो कसा. अच्छा. कारण त्यावेळेस जो पूर्ण परिस्थिती होती, माइंडसेट होता की खेळणं हा त्यावेळेस एवढा म्हणजे करिअरच्या दृष्टीने बघितलं जात नव्हतं. बरोबर. सो हा फक्त पळतोय, मला मदत करत होते आई वडील, पण हा फक्त पळतोय, हा स्पर्धांना जातोय, फक्त एवढंच माहिती होतं. पण कधी रेस बघायला आलेले नव्हते. आणि ऍक्च्युली रेस असते कशी? हा असते कशी. सो 2000 आणि पुण्यामध्येच होते, त्याच्यामुळे आई वडील बघायला आले होते माझी 100 मीटरची रेस. सो मला जेव्हा मेडल मिळालं, सिल्वर मेडल, मी माझ्या कोच वगैरेकडे गेलो. माझ्या कोचनी सांगितलं, काळे सरांनी, की तुझे आई वडील पण आले. आय वॉज शॉक. म्हटलं आई वडील कसे काय आले बाबा. आणि मग पहिलं मेडल मी त्यांना दाखवलं की बाबा येस आय गॉट अ मेडल म्हणून. सो तो एक एक्सपिरियन्स वेगळा होता की 22 वर्षानंतर माझे आई वडील माझी रेस बघायला आले. त्याच्यानंतर जसं आत्ताचा तुमचा एक्सपिरियन्स, की तुम्हाला पुन्हा एकदा गेम्समध्ये पार्टिसिपेट करायचं, तुमची सगळी प्रॅक्टिस चालू आहे, सगळ्या गोष्टी चालू आहे, आणि त्याच्यातच जसं आता तुम्ही बोलता बोलता आपलं प्री डिस्कशन मध्ये बोलले की तुम्ही कॅब पण चालवता. मग ह्या सगळ्या गोष्टी मॅनेज कशा होता? प्रॅक्टिस, कॅब ड्रायव्हिंग, नॅशनल गेमची प्रॅक्टिस, हे ऍक्च्युली आणि कॅब चालवण्यामागचं मेजर रिझन काय? ऍक्च्युली माझं आत्ताचं जे शेड्यूल आहे ते मी सकाळी 5 वाजता माझा दिवस चालू होतो, त्याच्यानंतर 2 तासाची प्रॅक्टिस आहे आणि ऑन अन ॲव्हरेज 12 ते 18 तास माझी ड्राईव्ह असते, डिपेंड ऑन राईड्स आणि किती किलोमीटर जायचंय, काय जायचंय ते. पण रोजचं जर का बघितलं तर 250-300 किलोमीटर आरामात होतात, एवढे मी ड्राईव्ह करतोच. सो त्याच्यासाठी लागणारा वेळ डिपेंड की बाबा राईड कशा असतात आणि डिस्टन्स किती, म्हणजे कुठल्या भागामध्ये मी जातोय वगैरे, याच्यावरती टाइम डिपेंड असतो. त्याच्यानंतर पूर्ण राईड, जरी मी सकाळी 4 वाजता जरी मी घरी पोहोचलो माझं काम संपवून, तरी सुद्धा मी 5 वाजता उठून परत मी ग्राउंडवरती असतो. ह्याचं कारण असं आहे की ज्यावेळेस एक आपलं कॅलिबर, आपलं पोटेन्शियल आपल्याला देशासाठी वापरायचं आहे इंटरनॅशनल लेवलला, सो ती एक खूप मोठी जबाबदारी असते, ते एक खूप मोठं दडपण असतं. एवढ्या सगळ्या दगदगीच्या ह्याच्यात शरीर आणि मन असं थकत नाही का? भरपूर थकतंय, माझा परफॉर्मन्स पण त्याच्यामुळे डाऊन झालेला आहे, पण कुठेतरी विल पॉवर आणि देवाची शक्ती आणि तुमच्या सगळ्यांचे शुभेच्छा आणि आशीर्वाद याच्या जोरावरती मी आत्तापर्यंत लढतोय. परफॉर्मन्स नक्कीच अफेक्ट होतोय, कारण मी मगाशी जसं म्हटलं की मी वर्ल्ड रँकिंग 26ला आपला तिरंगा पोचवून ठेवण्याचं भाग्य मला मिळालं. पण तेच जर का मी कॅब कमी चालवली, माझ्या शरीरावरचा ताण कमी पडला आणि हे जे सगळे मेडल्स आत्तापर्यंत आलेत किंवा हे जे रँकिंग्स आलेले आहेत, हे फक्त आणि फक्त चटणी भाकरी आणि चपाती भाजी खाऊन आलेत. फॅन्सी डाएट कुठलाच नाही. कुठली सप्लिमेंट नाही, कुठलेही ड्रायफ्रुट्स नाहीत,
किंवा काहीही नाही. म्हणजे आज मी आलोय, आत्ता सुद्धा आपण हॉस्पिटलला गेलो आणि आपण आत्ता पोटाची टेस्ट केली, तर त्याच्यामध्ये तुम्हाला 3च गोष्टी सापडतील. चहा, क्रीम रोल आणि पाववडा. हे सकाळपासून मी एवढंच खाल्लंय. सो अशा कंडिशन्समधनं मी आत्ता जातोय. आणि येस, मला स्वतःची काळजी घेणं गरजेचं आहे का? तर हो, गरजेचं आहे. पण जे आत्ता वाढवून ठेवलेलं आहे, जे 4 ते 5 लाख रुपये खर्च येणार आहे, त्याच्यामध्ये मला सुद्धा कॉन्ट्रिब्युशन मला द्यायचंच आहे. बरोबर. असं नाही की बाबा लोकांकडनं आपण फंड रेज केलेत किंवा कुठनं स्पॉन्सरशिप मिळाली आहे. स्पॉन्सरशिपचं तर अजून मी कोणाबरोबर कॉन्टॅक्टही केलेला नाही, कारण माझा तो गंधच नाही येतात की बाबा कशा पद्धतीने कॉन्टॅक्ट करायचा आहे किंवा काय. हां. मी लोकांना अपील केलेली आहे. सो ते किती मिळणार आहे, काय मिळणार आहे ते मला माहीत नाही अजून. माझ्या हातात आहे आत्ता प्रॅक्टिस करणं आणि फंडसाठी मेहनत करणं. बरोबर. ह्या 2 गोष्टी माझ्या हातामध्ये आहेत आणि मी त्याच्यावरच बिलीव्ह करतो. जे माझ्या हातामध्ये आहेत ते काम मी करतो. सो त्याच्यासाठी किती कष्ट करायला लागतात, किती मेहनत करायला लागते, किती सॅक्रिफाइसेस करायला लागतात आहे, तो विचार त्याच्याकडे काही बघायचं कारण ते बघायचं कारणच नाही. कारण आपले गोल फिक्स आहेत. ह्या सगळ्या प्रवासात कधी असा प्रसंग आला का तुमच्या ह्याच्यात की बस आता थांबावं, इथून पुढे थोडंसं गोष्टी करणं अवघड वाटतंय किंवा नाही जमत आहे, असा एखादा प्रसंग आला का? नाही, असा प्रसंग मानसिकदृष्ट्या तर बऱ्याच वेळा येतो. पण त्यावेळेस मला आपले सैनिक आठवतात, की जे देशाच्या सीमेवरती एकदम अनफेवरेबल कंडिशन्स, की जिथं जगणं सुद्धा अवघड आहे, तिथं ते उभे राहतात आहे. आणि ॲट द रिस्क ऑफ लाईफ, हे तिथं त्यांना कुठली गोळी कधी लागेल सांगता येत नाही. ते जर का ह्या सगळ्या कंडिशन्समध्ये तिथं उभे आहेत आपल्या संरक्षणासाठी, जीवाचा धोका पत्करून. जीवाचा धोका पत्करून, तर आज मी तर खूप चांगल्या कंडिशनमध्ये. सो लगेच मोटिवेट होतो. नाही यार, ठीक आहे, परिस्थिती आहे, मेहनत करण्याची इच्छा आहे, ताकद आहे आणि विजन्स आहेत. सो हे 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 आपण सहज मात करू शकतो आपण याच्यावरती. बरोबर. आता तुम्ही जसं बोलले की 2010 मध्ये तुम्हाला पहिल्यांदा हा इंडियाचा ट्रॅक सूट घालायला मिळाला एवढ्या वर्षाच्या प्रॅक्टिस नंतर. सो हा म्हणजे तो कसं अचीव्ह झालं ते आणि काय म्हणजे काय गोष्टी घडल्या की तुम्हाला चान्स भेटला की इंडियाला रिप्रेझेंट करता येईल तुम्हाला आणि तुम्हाला हा ट्रॅक सूट भेटला? ॲक्च्युली मला मी प्रॅक्टिस करत होतो ग्राउंडवरती आणि माझे एक सिनियर प्लेयर आहेत. ते आले आणि ते म्हटले, तुझं एज काय? मी म्हटलं, सर आत्ता 31 एज आहे माझं आत्ता. नाही म्हणे, अरे आत्ता स्पर्धा होणार आहेत जानेवारीमध्ये, तर तू त्याच्यामध्ये भाग घे. मग त्याची फीज वगैरे सगळी भरली आणि त्या ह्याच्यामध्ये मी पार्टिसिपेट झालो आणि मग तिथनं माझा हा जर्नी सुरू झाला. मग तिथून इंटरनॅशनल इंडियाला हां. रिप्रेझेंट करायचं. मग तेव्हापासून आतापर्यंत मी कधीच मागं वळून बघितलेलं नाहीये. परिस्थिती काही असू देत, फेवरेबल अनफेवरेबल, मला फक्त एकच माहिती आहे, तिथं जाणं आणि मेडल मिळवणं. आणि आत्ता देवाच्या कृपेने आणि सगळ्यांच्या मदतीने मी आत्तापर्यंत जिथं जिथं गेलोय, प्रत्येक ठिकाणी मेडल. प्रत्येक ठिकाणी मी मेडल घेऊन आलोय. म्हणजे 2-3 कंडिशन्स अशा होत्या की जिथं आरामात कुठल्याही प्लेयरनी कारणं सांगून गिव्हअप केलं असतं. तर पहिली गोष्ट म्हणजे मला कंप्लेंट करणं आवडत नाही. मी आत्तापर्यंत कोणावरही कंप्लेंट केलेली नाही की बाबा सरकारने नाही केलं किंवा कोणी काय. मला ते आवडत नाही आणि मी करतही नाही. 2013 जेव्हा मी इटलीला गेलो होतो, ज्यावेळेस बुकिंग केलं होतं, त्यावेळेस युरो जो होता तो 71-72 रुपये होता. पण ज्यावेळेस पेमेंट करण्याची वेळ आली, त्यावेळेस युरो 86-87 रुपये गेला. 10 रुपयाचा फरक पडला. 15 रुपयाचा फरक, आणि 15 रुपयाचा फरक म्हणजे खूप मोठा फरक होतो. सो मी माझ्या जेवणासाठी आणि त्याच्यासाठी जे पैसे वाचवलेले होते किंवा जे मी प्लॅन केला होता, ते सगळे पैसे तिथे हे झाले. 13 दिवसामध्ये मला फक्त 4 ते 5 वेळा अर्ध पोट जेवण नशिबात आलं. जे हॉटेलचं जे बुकिंग होतं त्याच्यामध्ये भरपेट नाश्ता होता. सो त्या ह्याच्यावरती मी लढलो आणि 1 सिल्वर 2 ब्रॉन्झ मेडल मला तिथे मिळवता आले. दुसरा असा प्रसंग आहे की
2017 मध्ये ऑकलंडमध्ये मी माझा लॉंग जम्प परफॉर्म करत होतो आणि त्यावेळेस माझा खूप मेजर ॲक्सिडेंट झाला. माझा गुडघा ट्विस्ट झाला होता. तिथल्या फिजिओथेरपिस्टनी आणि डॉक्टरने सांगितलं, म्हणजे फिजिओथेरपिस्टने सांगितलं, वी आर नॉट गोइंग टू टच युअर नी, इट इज बॅडली इंजर्ड. तिथल्या डॉक्टरने सांगितलं नॉट टू वॉक फॉर द टॉयलेट्स ऑल्सो, कम्प्लीट बेड रेस्ट. तरीसुद्धा मी दुसऱ्या दिवशी ग्राउंडवरती आलो होतो. जिथं चालता येत नव्हतं, कुठनं पॉवर आली माहीत नाही. ग्राउंडवरती गेल्यानंतर मी ट्रिपल जम्प परफॉर्म केली आणि 10.60 मीटर जम्प करून तिथं भारतासाठी सिल्वर मेडल जिंकलं. 2019मध्ये फक्त $5,000 माझ्या खिशामध्ये होते. ते कन्वर्ट केले $100 माझा तिथं 11 दिवसाचा स्टे होता. त्या 11 दिवसामध्ये मी कुठं राहणार, कुठं खाणार, काय खाणार हे माहीत नव्हतं. मी ते 5,000 घेऊन मुंबई एअरपोर्टच्या बोर्डिंग गेटवरती बसलेलो होतो. मग तिथनं मी काही कॉन्टॅक्ट्स वापरले माझे, जे जुनी माझी ओळख होती ती 2015मध्ये. तर त्यांनी मला तिथं होस्ट केलं आणि इन रिटर्न्स 2 सिल्वर, 4 सिल्वर आणि 1 ब्रॉन्झ मेडल मी मिळवलं. याची दखल तिथल्या प्रीमियर ऑफ साऊथ ऑस्ट्रेलिया त्यांनी घेतली आणि त्यांनी मला एक लेटर पाठवून माझं ॲप्रिशिएशन केलं. सो फॉरेन अथॉरिटीजकडनं एखादं ॲप्रिशिएशन मिळवणारा मी भारतातला पहिलाच खेळाडू आहे. सो अशा काही कंडिशन्स आहेत. मागच्या वर्षी तीच कंडिशन्स होती. काही अपुरे फंड्स गोळा झालेले होते आणि मला जायचं होतं 12 ऑक्टोबरला आणि एका मिड डेच्या आर्टिकलनी त्यांनी मला फ्रंट पेजला फीचर केलं 4 सप्टेंबर 2025 रोजी. आणि तिथनं सगळं प्लॅनिंग झालं की नाही बाबा आता जायचंच आहे. आणि मग तिथनं जे काही कंडिशन्स होत्या त्याच्यामधनं मी कॅनबेराला पोहोचलो. कॅनबेरातल्या आपल्या NRIजने मला मदत केली तिथं आणि इन रिटर्न्स 2 गोल्ड, 1 सिल्वर, 2 ब्रॉन्झ असे मेडल्स घेऊन मी भारतामध्ये परत आलो. मागच्या वर्षी दिवाळी मी तिथं मेडलने साजरी करत होतो, तुम्ही इथं फटाक्यांनी साजरी करत होतात. आता ह्या वर्षी सुद्धा मी तिथं मेडलने दिवाळी साजरी करणार आहे, तुम्ही फटाक्यांनी मेडल 100% फटाक्यांनी दिवाळी साजरी करा. चालेल आम्हाला. तुम्ही फक्त मेडल घ्या. इंडियन गव्हर्नमेंट याला कशी मदत करते? या स्पर्धेचा जो फॉर्मॅट आहे, तर याला भारत सरकार कशी मदत करते? नाही, ॲक्च्युली मास्टर्स प्लेअरसाठी याच्यासाठी कुठलीही पॉलिसीज आपल्या इंडियन गव्हर्नमेंटकडे नाही आहे. हे क्वेश्चन्स बऱ्याच वेळा विचारले गेलेत. मी काही जे असोसिएशन्स आहेत, म्हणजे डिस्ट्रिक्ट असोसिएशन, स्टेट असोसिएशन्स, मी त्यांच्या अधिकाऱ्यांशी मी फोनवरती बोललो. ते म्हणजे मास्टर्ससाठी अजून काही पॉलिसीज नाही आहेत त्याच्यावरती. येणार आहेत का? येणार आहेत असं तर दिसतंय. लेट सी, कारण हे इंटरनॅशनल ऑलिम्पिक कमिटीने रेकग्नाईज केलेले आहेत, सो यायला पाहिजेत. पण कधी येतील याची आम्हाला कल्पना नाही आहे. म्हणून सगळ्या गोष्टी सेल्फ फंडिंग करायला लागतात. सगळ्या गोष्टी सेल्फ फंडेड करायला लागतात. आणि ह्याच्यामध्ये ॲक्च्युली ह्या 22 मेडलचं जे श्रेय आहे हे सगळ्याच्या सगळं मी माझ्या वाईफला देतो. कारण तिने जे सॅक्रिफायसेस केलेले आहेत, शी इज अ लिटरली गॉड फॉर मी. तिने तिचं मंगळसूत्रही ह्याच्यासाठी विकलेलं आहे. वेळेवर गहाण ठेवलं. हां, विकलेलं आहे. ओके. विकलेलं आहे या वेडेपणासाठी. आधी गहाण ठेवलं, ते सोडवलं, परत गहाण ठेवलं, सोडवलं आणि एक कंडिशन अशी आली की तिला ते विकावं लागलेलं आहे. सो शी इज अ गॉड फॉर मी. आणि जे तिने मंगळसूत्र विकलेलं आहे ते मी परत तिला देण्यासाठी माझे कष्ट पण चालू आहेत. गव्हर्नमेंटने कुठल्या गोष्टींची दखल घेतली पाहिजे जेणेकरून जो हा स्पर्धेचा एक मोड आहे किंवा ह्या ज्या स्पर्धा चालतात 30 अँड अबोव सगळे प्लेयर्स पार्टिसिपेट करतात, त्याच्यात गव्हर्नमेंटने कोणत्या कोणत्या गोष्टींची जरी दखल घेतली, पूर्ण न म्हणता, जसं ऑलिम्पिकमध्ये यंग प्लेयर्सला सपोर्ट करतात त्याच्याऐवजी काही अशा मेजर गोष्टी तिथे जरी सपोर्ट भेटला तरी जास्तीत जास्त लोक यात पार्टिसिपेट करून त्यांचं या गेम्समध्ये पार्टिसिपेशन वाढवू शकतात? सगळ्यात मेजर खर्च जो असतो तो असतो विमान खर्च, विमानाचं तिकीट आणि तिथला स्टे. बस. कारण आपलं सगळं कन्व्हर्शन होतं. आणि जसं मी मगाशी सांगितलं की इटलीला जाताना बुक केलं त्यावेळेस 71-72 आणि ज्यावेळेस पेमेंट करण्याची वेळ आली तेव्हा 86-87.
खूप मेजर डिफरन्स येतो. आणि तिथं जाऊन आपल्याला पेमेंट हे सगळं ह्याच्यामध्येच करायचं आहे, डॉलर्समध्ये करायचं आहे, त्यांच्या इकडे करन्सीमध्ये तर त्यांच्याच करन्सीमध्ये करायचं. सो तो खूप मोठा इफेक्ट ह्याच्यावरती होतो. विमान तिकिटाचं तुम्हाला माहितीच आहे, एअरफेअर जे आहेत ते प्रत्येक तासाला वगैरे बदलतात. बरोबर. सो आत्ता आपण बघतोय की कुठलं तिकीट 1 लाख आहे, एक तासाभराने किंवा उद्या बघितलं तर ते 1.25 लाखापर्यंत जातं. सो आणि इकॉनॉमी क्लास असेल किंवा प्रीमियर इकॉनॉमी क्लास असेल, जरी तिकीट आम्हाला गव्हर्नमेंटने काढून दिलं आणि एखादं शेअरिंगमध्ये, हम्म. मी असं म्हणत नाही की बाबा 5 स्टारमध्ये आम्हाला ठेवा आणि प्रत्येकाला इंडिव्हिज्युअल रूम द्या. नाही, शेअरिंगमध्ये तुम्ही जरी आम्हाला स्टेची सुविधा करून स्टेची दिली. सुविधा करून दिली तरी सुद्धा आमचं खूप मोठं बर्डन हे कमी होईल. बरोबर. कारण ह्याची एंट्री फीज आहे ती सगळी डॉलरमध्ये असते. आता ही जी स्पर्धा होणार आहे त्याची एंट्री फी आहे $315. आणि आज जरी आपण 70नी जरी कॅल्क्युलेट केलं ऑस्ट्रेलियन डॉलर, तरी सुद्धा ती 21,000 प्लस जाते. एंट्री फी पण एवढी आहे. व्हिसा फी ऑस्ट्रेलियाचा म्हणजे आमचा एक स्पोर्ट्स व्हिसा म्हणून एक प्रकार असतो, टेम्पररी वर्क व्हिसा त्याच्या अंडरमध्ये येतो. त्याची फी व्हिजिट व्हिसापेक्षा खूप जास्त असते आणि आम्हाला व्हिजिट व्हिसामध्ये अप्लाय करता येत नाही. बरोबर. स्पोर्ट व्हिसामध्येच करायला आम्हाला त्या स्पेशल कॅटेगरीमध्येच आम्हाला अप्लाय करायला लागतो. सो त्याची फी सुद्धा जास्त आहे. एअर तिकीट्स आहेत, तिथलं हॉटेलचं राहणं आहे, तिथलं खाणं आहे, परत सगळं तिथलं राहणं आणि खाणं सगळं परत डॉलरमध्ये कन्व्हर्जन जातं. तिथला लोकल प्रवास जो आहे आणि इतर खर्च जो आहे तो सगळा डॉलरमध्ये कन्व्हर्ट होतो. सो ह्या 2 मेजर गोष्टी जरी सरकारने बघितल्या तरी सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. जर का माझ्या खिशाला एखादं पूर्ण मील नाही परवडत आहे तिथलं, 2 मील नाही घेऊ शकत आहे मी 1 मीलवरती माझा परफॉर्मन्स देईल. बरोबर. ते आमच्या हातामध्ये आहे की बाबा आम्ही कशा पद्धतीने करू शकतो, पण हॉटेल आणि एअर तिकीट्स आमच्या हातामध्ये नाही. तेवढं जरी गव्हर्नमेंटने Yes. सांभाळून घेतलं तरी बऱ्याच पार्टिसिपेशन वाढू शकतो. लोकांचे वाढू शकतं. कारण की मेजर खर्च आहे आणि त्यालाच लोक घाबरतात. जे खेळाडू आहेत म्हणा की या मेजर खर्चालाच घाबरतात. आणि बरेचसे आमच्या मास्टर्समध्ये खूप सारे टॅलेंटेड प्लेयर्स आहेत. पण काही शेती करतात, काही शॉप फ्लोअरला काम करतात, काही शाळा कॉलेजेसमध्ये काम करतात, काही ज्याला जिथे काम भेटेल ते ते तिथे करतात. सो प्रत्येक जण एवढा खर्च अफोर्ड नाही करू शकत. बरोबर. सो त्यामुळं ते खर्च अफोर्ड नाही करू शकत, त्यामुळं आपलं जे टॅलेंट आहे ते इंटरनॅशनल लेवलला नाही पोहोचू शकत आहे आणि जे मेडल्स मिळायला पाहिजेत त्या पद्धतीने ते मिळत नाही. स्पॉन्सर्स मिळवणं या कॅटेगरीमध्ये कसं आहे? स्पॉन्सर्स भेटतात की ती जास्त अवघड गोष्ट आहे? ही खूप गोष्ट अवघड आहे. जसं मी सांगितलं की मास्टर्स जे प्लेयर्स कॉम्पिटिशन्स आहेत त्याचा अवेअरनेसच नाही. आता मी तुम्हाला हिस्ट्री सांगितली सगळी, कशा पद्धतीने ही हिस्ट्री आहे. मास्टर्स कॉम्पिटिशन्स काय असतात, कशा पद्धतीने असतात, त्या कशा ऑर्गनाईज केले जातात, कोणी रेकॉग्नाइज केलंय, त्याचा अवेअरनेसच नाही. त्यांना असं वाटतं की हे फक्त जस्ट एक रिक्रिएशनल आहे, हे तिथं जातात, मौज मजा करतात आणि त्यांना असंच मेडल मिळतं. अशा पद्धतीची मानसिकता आहे. दुसरी गोष्ट, आम्हाला कॉन्टॅक्ट्सच मिळत नाहीत. कारण आत्ता मी तिरंग्यासाठी काम करतो, मी फेमस होण्यासाठी काम करत नाही. तुम्ही इंस्टा किंवा फेसबुकला वगैरे बघितलं तर माझे फॉलोअर्स फार कमी आहेत, कारण आम्हाला फेमसच व्हायचं नाही, कारण आम्हाला तेवढा वेळच मिळत नाही. म्हणजे आम्ही एअरपोर्टवरनं जाताना आमच्याबरोबर म्हणजे माझ्याबरोबर माझी वाईफ आणि मुलगा असतो आणि मेडल्स मिळवून आल्यानंतर वेलकम करायला माझी वाईफ आणि मुलगाच असतो. बरोबर. बाकी काही कोणाची गरज नाही. बाकी कोणीच नसतं तिथं, कारण कोणाला काही माहीतच नाही. सो त्या दृष्टीने पण एक खूप मोठा इम्पॅक्ट होतो की बाबा आम्हाला कॉन्टॅक्टच मिळत नाही आणि आम्ही तिथपर्यंत पोहोचू शकत नाही. हा माझा लॅकोना आहे की बाबा माझी ती चूक आहे की मी त्यांच्यापर्यंत पोहोचू शकत नाही, त्यांचे प्रॉपर कॉन्टॅक्ट्स मला मिळू शकत नाही. सो जी माझी चूक आहे ती माझी चूक आहे. म्हणजे स्पॉन्सर्स मिळतात, फक्त ते त्या वेळेने टॅकल केलं गेलं पाहिजे की कोण लोक करतात, कोण नाही करत, तिथपर्यंत पोहोचलं पाहिजे. प्रेझेंट केलं गेलं पाहिजे त्या
त्या स्पॉन्सर्सकडं हम्म. किंवा CSR फंड्स कशा पद्धतीने आम्हाला मिळू शकतील. हा, CSR फंड्स ही भेटत हां, असतील. पण ते कशा पद्धतीने मिळतात, कोणाला कॉन्टॅक्ट करायचं, कसं प्रेझेंट करायचं, ते आम्हाला नाही माहिती. आम्ही ग्राउंडवरचे आहोत. सो आम्हाला तिथल्या गोष्टी सांगा, मेडल कसे मिळवायचे, परफॉर्मन्स कसा द्यायचा आहे, रँकिंग कशी वाढवायची, त्याच्यामध्ये आम्ही माहीर आहोत. पण ह्या गोष्टींमध्ये आम्ही माहीर नाही. त्याला तुम्हाला एक प्रॉपर PR टीमच लागेल. एक PR टीम लागेल. PR टीमला खर्च करण्यासाठी कॅब चालवून म्हणजे मी माझं घरचं बघायचं का PR टीमला द्यायचं? तो पण एक खूप मोठा प्रश्न आहे. बरोबर. ग्रामीण जो खेळ आहे, म्हणजे आता तुम्ही पिंपरीमधून म्हणजे पुण्यातून सुरू केलेला तुमचा सगळा प्रवास आहे. त्यावेळेसचं पुणे म्हणजे आत्ताच्या पुण्यापेक्षा बराच सारा फरक तिथे खूप फरक. खूप फरक जाणवतो. म्हणजे रस्त्यांपासून तर बिल्डिंग्स पासून कार्स आणि फॅसिलिटीज सगळ्याच गोष्टी. सो आपण असं पकडू की त्यावेळेस ते ग्रामीण पुणंच होतं जेव्हा तुम्ही सुरुवात केली. सो आत्ता जे शहरी भागातले खेळाडू आहेत आणि ग्रामीण भागातले खेळाडू आहेत, यांच्या टेक्निक्समध्ये, यांच्या आयडियाजमध्ये आणि यांना मिळणाऱ्या फॅसिलिटीजमध्ये किती तफावत आहे? नक्कीच तफावत आहे. कारण ग्रामीण भागातले जे खेळाडू आहेत त्यांच्याकडे कॅलिबर आहे, पोटेन्शियल आहे, पण फॅसिलिटीज नाही आहेत, इक्विपमेंट्स नाही आहेत. शहरी भागांमध्ये इक्विपमेंट्स आहेत, फॅसिलिटीज आहेत, आणि त्यांच्याकडे टॅलेंट्स पण आहेत. पण ते त्या पद्धतीने पुढे येऊन आपल्या देशाला रिप्रेझेंट करतील अशा पद्धतीने ट्रेनिंगची व्यवस्था असणं, त्यांना फंड्स असणं. कारण प्रत्येकजण पराग पाटील नाही होऊ शकत की कुठल्याही कंडिशनमध्ये अब्रॉडला जाणं आणि पार्टिसिपेट करणं. सो त्याला खूप म्हणजे मेंटल कंडिशन, फिजिकल कंडिशन खूप स्ट्रॉंग लागतात. ते कोचेसनी देणं, कोचेस आपल्या पद्धतीने प्रयत्न करतातच आहे की बाबा कशा पद्धतीने त्यांना पुढं नरिश करता येईल आणि ते त्यांना नर्चर करता येईल. ग्रामीण भागातनं पण असू देत किंवा शहरी भागातनं पण असू देत. म्हणजे काही रील्स मी अशा बघितलेल्या आहेत की जो पोल वॉल्ट गेम आहे, ज्याच्यामध्ये आता आपला नॅशनल रेकॉर्ड झाला, तो 2 पोरांनी आपला नॅशनल रेकॉर्ड केला. तो पोल वॉल्ट जो आहे तो काही ग्रामीण भागांमध्ये गाद्या टाकून प्रॅक्टिस केली जाते टेक्निक्सची वगैरे. सो काही गोष्टींचा अभाव आहे. आपल्या इथे इंटरनॅशनल स्टेडियम्स जे आहेत किंवा तशा पद्धतीच्या ज्या फॅसिलिटीज आहेत त्या होणं फार गरजेचं आहे. त्याच्यावर तुमचा काही प्लॅन आहे का? त्या ज्या फॅसिलिटीजची अभाव आहे, ज्या मिळू शकत नाहीये, मग ग्रामीण भागातले विद्यार्थी असू द्या, स्पोर्ट्स पर्सन असू द्या, खेळाडू असू द्या किंवा मग शहरी भागातले, त्यांना या सगळ्या फॅसिलिटीज उपलब्ध करून देण्यासाठी गव्हर्नमेंटने काय केलं पाहिजे आणि तुमच्या डोक्यात काय प्लॅन आहे? ॲक्च्युली माझं तर टार्गेट आहे 100 मेडल्स वैयक्तिक, जे मी आपल्या तिरंग्यासाठी सेट करून ठेवलेलं आहे. 22 तर झाली आहेत, फक्त 78 बाकी आहेत. दुसरा माझा जो एम आहे तो आहे की आपली इंडियन सोसायटी फिजिकली फिट करायची आहे, ज्याच्यामध्ये 5 ते 75 वर्ष सगळ्यांना आपण आउटडोर फिटनेस ट्रेनिंग देऊन आपण त्यांना फिट करू शकतो. त्यांचे जे आजार आहेत, त्यांच्या ज्या व्याधी आहेत, त्यांचे जे दुखणे आहेत, त्यांचे जे सिस्टीम्समध्ये प्रॉब्लेम्स आहेत, म्हणजे सिस्टीम्स म्हणजे रेस्पिरेशन सिस्टीम, डायजेस्टिव्ह सिस्टीम किंवा सर्क्युलेशन सिस्टीम्स वगैरे ह्याच्यामध्ये आपण सुधार करू शकतो, त्यांची सगळी दुखणी घालवू शकतो. दुसरा जो हे आहे तो शाळेतल्या मुलांना आणि कॉलेजच्या मुलांना फिजिकली फिट करणं, हा एक दुसरं मिशन आहे. आणि तिसरं जे मिशन आहे ते आहे की 2032 नंतर एक स्कूलचा माझा प्लॅन चालू आहे की ज्या प्लॅननुसार 2032 नंतर आपण तयार केलेले जे खेळाडू आहेत ते आपल्या देशाला रिप्रेझेंट करतील आणि इंटरनॅशनल लेवलला आपला तिरंगा फडकवतील. स्पोर्ट्स स्कूलबद्दल बोलतो. हां, स्पोर्ट्स स्कूलबद्दल मी बोलतोय. कारण एक सगळ्यात दुःखद एक गोष्ट आहे अशी की आत्ता आपण जवळजवळ 150 करोडपर्यंत आपण पोहोचतोय. 2024ला आपण म्हणतोय की 145 करोड आपलं पॉप्युलेशन होतं. पण
ऑलिम्पिक्सला जे क्वालिफाय झालेले खेळाडू होते त्यांची संख्या होती 117. कोटीमधून एक पण नाही. म्हणजे कोटीमधनं एक पण नाही. ही खूप दुर्दैवाची गोष्ट आहे आपल्या भारतासाठी. आणि आता सुद्धा कॉमनवेल्थ आपलं जे कंडिशन गेलंय त्याची पण परिस्थिती तशीच आहे. याचं मेजर रिझन मेजर रिझन बऱ्याचशा गोष्टी आहेत त्याच्यामध्ये पॉलिसीज असतील, इम्प्लिमेंटेशन ऑफ पॉलिसीज असतील, कोचेस आहे, इन्फ्रास्ट्रक्चर्स आहेत, बऱ्याचशा गोष्टी त्याच्यामध्ये आहेत. सो त्याच्यावरती बरंचसं काम आपल्याला करणं गरजेचं आहे. आणि जे गेम्स खरंच ऑलिम्पिक्सला एक मान सन्मानाचे गेम्स आहेत ते म्हणजे ॲथलेटिक्स. बरोबर. आणि जर का तुम्ही कुठलाही गेम घेतलात तर त्याची जी मेडल टॅली आहे ती ॲथलेटिक्सवरती डिपेंड असते. आत्ता जर का आपण कॉमनवेल्थचं उदाहरण घेतलं तर मी सकाळीच बघत होतो की नायजेरिया 5 गोल्ड का 6 गोल्ड करून थर्ड प्लेसवरती आहे. आणि आपण 1 गोल्ड घेऊन आपण 7व्या का 8व्या पोझिशन्सवरती आहोत. म्हणजे आपण नायजेरिया सारख्या देशाला सुद्धा मेडल टॅलीमध्ये आपण वरती बघतोय की जिथे खायला नाही, जिथे गरिबी आहे. सो आपण कुठं ना कुठेतरी सगळ्यांनीच विचार करणं गरजेचं आहे की आपण स्पोर्ट्स किती महत्त्वाचा आहे आणि आपण त्याला कुठल्या लेवलला घेऊन जायचं आहे. इंडियाचं स्पोर्ट्स कल्चर असं नाही वाटत का तुम्हाला थोडं डायव्हर्ट झालेलं आहे इतर खेळांमध्ये, इतर खेळांकडे यापेक्षा म्हणजे जसं आपले पारंपरिक खेळ आहे त्याच्याऐवजी इतर खेळांकडे जास्त फॅसिनेट होऊन बघतं आहे आणि हो. त्याच्यामुळे हा प्रकार बघायला तर नाही होतंय. हो, ते तर झालेलंच आहे. कारण प्रत्येक वेळी जर का तुम्हाला एकच खेळ दिसतोय समोर तर साहजिक आहे त्याच खेळाकडं लोक आकर्षित होतात आहे. पण आता एक आहे की सोशल मीडियामुळं सगळ्या खेळांचे म्हणजे ते आमचे पॅरा ॲथलीट्स असतील, आमचे मेन यंगस्टर्स असतील, यंग प्लेयर्स असतील जे आता कॉमनवेल्थ आणि ऑलिम्पिक्समध्ये खेळतात आहे. म्हणजे नीरज चोप्रा वगैरे हे जे प्लेयर्स आहेत ते, किंवा आपला सुरेश असेल. सो ह्यांच्याकडे आपण आता बघण्याचा दृष्टिकोन आता लोकांचा बदलत चाललाय. मीराने आत्ताच परत गोल्ड घेतला, सलग 3रं कॉमनवेल्थचं गोल्ड आहे तिचं. सो आता सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांच्या समोर यायला लागले आणि कंटिन्युअसली यायला लागल्यानंतर आत्ता हा फरक खूप मोठ्या प्रमाणामध्ये होईल की फ्युचरमध्ये बाकीच्या गेम्सला सुद्धा ते महत्त्व प्राप्त होईल. हे का होतंय की एकाच गेमकडे लोक किंवा जे यंगस्टर आहेत, जे खेळाडू आहेत ते एकाच गेमकडे जास्त फोकस का करतात? याच्या मागे फक्त पैसा आणि फेम हीच गोष्ट आहे का? की क्रिकेट म्हटल्यावर सगळ्यात जास्त पैसा आणि फेम भेटतो म्हणूनच लोक क्रिकेटकडे जास्त कल करतायत आणि बाकीच्या गोष्टींकडे दुर्लक्ष करतायत किंवा त्याच्यात ते निपुणही राहिले तरी त्या गोष्टींकडे बघत नाही. एक्झॅक्टली. तर त्याच गोष्टी आहेत. मग तुमचं म्हणणं आहे आता सोशल मीडियामुळे बाकीच्यांनाही फेम आणि पैसा थोडा भेटायला लागला तर गोष्टी होऊ शकतात. एक्झॅक्टली. आता कॉमनवेल्थ आता त्या पद्धतीने कॉम्पिटिशन्स आता आपण जर का क्रिकेट म्हटलं तर कंटिन्युअसली मॅचेस चालू असतात, काही ना काहीतरी लीग्स चालू असतात, इंटरनॅशनल कॉम्पिटिशन्स चालू असतात. म्हणजे न्यूझीलंड दौरा असेल किंवा न्यूझीलंड आपल्याकडे आले, ऑस्ट्रेलिया आपल्याकडे आले, आपण तिकडे गेलो. त्या 16च्या 16 देशांमध्ये काही ना काहीतरी चालूच असतं दर महिन्याला. बरोबर. सो मेनस्ट्रीम मीडिया असे कंटिन्युअसली दाखवत असतं, कव्हर करत असतं, त्याच्यामुळे ते लोकांना दिसतं. पण कॉमनवेल्थ गेम आहे किंवा मेन ऑलिम्पिक्स जे आहे ते 4 वर्षांनी एकदा येतात. आणि 4 वर्षांनी एकदा आल्यानंतर आपण फक्त ऑलिम्पिक्स पुरतं आपण जागे होतो, लक्ष केंद्रित करतो. आपण जागे होतो आणि परत ऑलिम्पिक संपलं की परत आपण झोपतो. बरोबर. म्हणजे अशा पद्धतीने ती मानसिकता तयार केली गेली, झाली आहे नाही म्हणता येणार, पण तयार केली गेलेली आहे की बाबा त्या स्पर्धा आल्या की त्याचा तो औरा तयार करायचा आणि त्या स्पर्धा संपल्या की त्या औरा तो संपतो ऑटोमॅटिकली, कारण हा निसर्गाचा नियमच आहे. सो आता क्रिकेटचा हा 12ही महिने औरा चालू असतो, कारण 3 ते 4 महिने IPL चालूच असतात. बरोबर. राहिले 8 महिने. 8 महिन्यामध्ये कुठल्या ना कुठल्या तरी चॅम्पियन्स ट्रॉफी असेल, वर्ल्ड कप असेल,
हे नाही तर कुठल्या तरी सिरीज आणि हा देशाचे दौरे चालूच राहतात. चालूच असतात. सो 12ही महिने कंटिन्युअसली आपल्याला क्रिकेटच दिसतं समोर. सो ऑटोमॅटिकली यंगस्टर तिकडे डायव्हर्ट होतात. येस, आता फुटबॉलचाही हा इंडियात थोडा क्रेज वाढताना क्रेज दिसतोय. वाढतोय. ठीक आहे. आजचा जर तुमचा जो रेग्युलर रुटीन आहे, आता तुम्ही जो नेक्स्ट प्लॅन करता आहे त्याच्यासाठी तुमचा डेली रुटीन कसा ठेवलाय? नेक्स्ट तुमचे जे नॅशनल गेमचे प्लॅन केले आहेत तुम्ही, त्याच्यासाठी तुमचा जो दैनंदिन रुटीन आहे तो कसा ठेवलाय? दैनंदिन रुटीन म्हणजे सकाळची 2 तासची प्रॅक्टिस, नंतर कॅब ड्रायव्हिंग, हा असा आहे. डाएटचा कुठंच काही संबंध नाही. मिळालं तर मिळालं खायला, नाहीतर चहा पिऊन आपलं जिंदाबाद सकाळ ते संध्याकाळ. मग ह्याच्याने आपले 100 पदकांचं स्वप्न कसं पूर्ण होईल? अ, तेच आहे. मला ते करणं गरजेचं आहे. कारण मला माझं घरही चालवायचं. आम्ही आता चटणी भाकरी खातोय. मिसेसही मेकअप आर्टिस्ट आहे. ती सुद्धा काम करते. मी सुद्धा काम करतोय. माझा मुलगा आज 3rd इयर इंजिनिअरिंगला आहे. पेट्रोलियम करतोय तो MIT कॉलेजमधनं. त्याचाही खर्च आहे. सो आता आम्ही चटणी भाकरी खाऊन सुखी आहोत. आम्ही पिझ्झा बर्गर नाही खाते, पण चटणी भाकरी खाऊन आम्ही सुखी आहोत जे आहे त्याच्यामध्ये. आम्हाला काम करणं गरजेचं आहे. कारण तशा लायबिलिटीज आमच्यावरती आहेत आणि ते सांभाळून मला आपल्या देशाचं जे झेंडा आहे किंवा माझं जे कॅलिबर आणि पोटेन्शियल आहे ते सुद्धा मला युटिलाइज करायचं. सो दोन्ही बॅलन्स करणं मला गरजेचं आहे. हे 100 मेडलचं स्वप्न का? असंच एकदा मनात आलं की नाही यार काहीतरी करायचं आहे. मग जेव्हा पहिले 3 मेडल आले, नाही आता आपण करू शकतो. मग नंतरचे 3 मेडल्स आले, नाही आपण अजून काहीतरी करू शकतो. मग नंतरचे 4 मेडल्स आले. अशी ती भूक वाढत गेली आणि मग एक टार्गेट ठेवलं की यार ठीक आहे, आपण प्रत्येक वेळी नाही नाही टार्गेट ठेवू शकत आपण, की बाबा हा चला आज आता 3 मेडल मिळाले, पुढे आपण 4 करू, 5 करू. तसं नाही. एक गोल आपण ठरवू. 100 मेडलचं गोल ठरवलं. कारण सगळेजण सेंचुरी म्हणतात. बरोबर. सो ते 100 मेडलचं गोल ठेवलं आणि आता फक्त 78 बाकी आहेत. आणि हे गेम पण 4 वर्षातून एकदाच असतात? नाही, हे ॲक्च्युली वर्ल्ड मास्टर गेम्स म्हणजे सिनियर ऑलिम्पिक्स हे इमिजिएट नेक्स्ट इयर ऑफ दी मेन ऑलिम्पिक्स असतात. ओके. ऑस्ट्रेलियन मास्टर गेम्स ह्या 2 वर्षांनी असतात, दर 2 वर्षांनी. पॅन पॅसिफिक मास्टर गेम्स ह्या दर 2 वर्षांनी असतात. एशिया पॅसिफिक मास्टर गेम्स ह्या दर 4 वर्षांनी असतात. त्याचा प्रत्येकाचा कार्यकाल हा ठरलेला असतो. त्या वर्षी त्या होतात. आता पुढच्या वर्षी वर्ल्ड मास्टर गेम्स म्हणजे सिनियर ऑलिम्पिक्स आहे जपानला मेमध्ये आणि ऑस्ट्रेलियन मास्टर गेम्स आहे ऑक्टोबरमध्ये. सो त्या दोन्ही कॉम्पिटिशन्स पार्टिसिपेट करण्याचा माझा मानस आहे. ऑल डिपेंड्स ऑन फंड्स. शेवटी माझी किती जरी इच्छा असेल तरी मी तिथं पोहोचलं पाहिजे. पण जर का मला तिथं पोहोचवलं तुम्ही सगळ्यांनी, तर मेडल शिवाय परत येणार नाही याची गॅरंटी. याची गॅरंटी आहे. जाय तिथं मला काही होऊ देत. येताना मला स्ट्रेचरवर जरी आणलं तरी सुद्धा मी मेडल घेऊन येणार, एवढी गॅरंटी. बरोबर. यश जे सक्सेस आपण सगळेजण सक्सेस म्हणतो, ते सक्सेसची तुमची व्याख्या काय आहे? तुमच्या मते सक्सेस काय? 100 मेडल्स? सक्सेस ॲक्च्युली कसं आहे, एकतर म्हणजे अपब्रिंगिंग असं झालेलं आहे की देशासाठी काहीतरी करायचं आहे. 100 मेडल्स तर डेफिनेटली आहेच. पण ते सक्सेस एक मटेरियलिस्टिक सक्सेस आहे. माझ्या मते सक्सेस असा आहे की आज मी कॅब ड्रायव्हिंग करतोय किंवा माझे काही रील्स व्हायरल होतात आहे, काही पॉडकास्ट, आज आपण पॉडकास्टमध्ये बसलोय. ह्या सगळ्या गोष्टींमधनं जर का तुम्ही 5% जरी इन्स्पायर झालात, मोटिवेट झालात, तर तो माझ्यासाठी सक्सेस आहे. बरोबर. सो मी मटेरियलिस्टिक गोष्टीमध्ये नाही जात, हम्म. पण एक इन्स्पिरेशन, एक मोटिवेशन की हा माणूस करू शकतोय एवढ्या सगळ्या गोष्टी आणि करतोय. सो आपण काय करतोय, आपण कशा पद्धतीने पुढचे विचार करायला पाहिजे किंवा आपण कशा पद्धतीने पुढे जायला पाहिजे, आपण काय करायला पाहिजे. म्हणजे आता गिव्हिंग अपचा पॅटर्न खूप मोठा वाढला आहे. थोडंसं काही झालं का नाही आपल्या तर नाही होणार. सो नेव्हर गिव्ह अप. हे जर का तुम्हाला थोडंसं जरी अंगवळणी पडलं किंवा जे डिप्रेशन, टेन्शन,
तुम्ही आता बघत असाल माझ्या चेहऱ्यावरती कुठंच राग नाहीये किंवा कुठेही दुःख नाहीये. माझा चेहरा हसणार आहे, कारण मी जे काही करतोय त्याच्यामध्ये मी आनंदी आहे. बरोबर. सो जे काही तुम्ही करताय त्याच्यामध्ये तुम्ही आनंदी राहिलात, हडल्स तर येणार आहेत, त्याला पर्याय नाही. त्याला पर्याय नाहीये. पण जर का तुम्ही ते हॅडल क्रॉस करून गेलात तर तुमचा पुढचा रस्ता चांगला आहे. जर का तुम्ही त्याला डॉज करायचा प्रयत्न केलात तर तुम्ही गोलपर्यंत नाही पोहोचू शकणार. बरोबर. सो तुम्हाला हॅडल क्रॉस करायचे. जे स्पीड ब्रेकर आहे ते तुम्ही क्रॉस केलेत तर तुम्हाला पुढचा रस्ता चांगला मिळतो. जर का तुम्ही ते डॉज करायचा, इकडनं तिकडे जायचा प्रयत्न केला तर तुम्ही परत मेन रस्त्यावरती यायला तुम्हाला वेळ लागतो. सो अडथळे जे आहेत, स्पीड ब्रेकर जे आहेत ना, ते क्रॉस करा. यंग जनरेशन मध्ये तो सगळ्यात जास्त प्रॉब्लेम पाहायला मिळतोय बिकॉज ऑफ सोशल मीडिया, आणि ते त्यांच्यातली ना पेशन्स लेवल कमी होऊन गेली, की लगेच गोष्टी पाहिजे, नाही तर एखादी गोष्ट सहन करण्याची शक्तीही नाही राहिलेली. तर त्यांना तुम्ही काय सल्ला द्याल, की कसं या गोष्टींना टॅकल केलं पाहिजे, पेशन्स कसे आणले पाहिजे जीवनात? पहिली गोष्ट म्हणजे एक जी टर्म आहे त्याच्यावरती मी आत्तापर्यंत मी चाललो, जी माझ्या कोचेसनी आणि माझ्या टीचर्सनी माझ्यामध्ये रुजवलेली होती. दिस इज नॉट अ सिंगल रेस टू विन or लूज. आय हॅव टू रन मच मोर रेसेस इन माय लाईफ टू विन or लूज. म्हणजे हे फक्त ग्राउंडची रेस नाही आहे. जीवनामध्ये प्रत्येक सेकंदाला आपण कुठल्या ना कुठल्या रेसमध्ये पार्टिसिपेट करत असतो. बरोबर. ओके. मग ती कुठं पोचण्याची रेस असेल, कुठं करिअरमधली रेस असेल, रिलेशनशिपमधली रेस असेल, एन नंबर ऑफ रेसेस आपण प्रत्येक सेकंदाला आपण पार्टिसिपेट करत असतो. त्याच्यामध्ये दोनच गोष्टी होणार आहेत, एक तर विन होणार आहे किंवा लर्न होणार आहे किंवा लूज होणार आहे. ओके. सो विन झाल्यानंतर आम्ही कधी हवेत जात नाही आणि लूज झाल्यानंतर आम्ही कधी डिप्रेशनमध्ये जात नाही. याचं कारण असं आहे की विन झाल्यानंतर मला ही गोष्ट चांगली माहिती आहे की मी ज्यांना आत्ता हरवलेलं आहे ते प्रिपेअर करतात आहे मला हरवण्यासाठी. बरोबर. सो त्यांच्यापेक्षा जास्त कष्ट मला करायला लागणार आहेत माझं पोझिशन टिकवून ठेवण्यासाठी. ओके. ज्यावेळेस मी लूज करतोय त्यावेळेस मी तेवढ्याच अग्रेशननी माझी पुढची तयारी करायची मला विन होण्यासाठी. सो आणि त्यावेळेस हे पण क्लिअर होत असेल की त्याने आपल्यापेक्षा जास्त तयारी केलेली असेल, त्याच्यामुळे तो जिंकला. एक्झॅक्टली. सो प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्याला विन or लूज या दोन्ही गोष्टींसाठी आपल्याला तयारी करायची, जेणेकरून आपण बॅलन्स राहू शकू, न्यूट्रल राहू शकू सायकोलॉजिकली. ओके. सेकंड इज त्याला आपण म्हणूयात की आत्ता काय होतंय की आपण डिपेंडंट राहतो. आपण कुठल्या गोष्टीवरती डिपेंडंट राहतोय जे आपल्या कंट्रोलमध्ये नाहीच आहेत. ओके. मी काय करतो किंवा मी कोणत्या आयडिओलॉजीवरती काम करतो की जे माझ्या कंट्रोलमध्ये आहे मी त्याच्यावरती फोकस करतो. फॉर एक्झाम्पल, मी इथनं मुंबईला चाललोय. ओके. मला माहिती आहे की इथनं आता माझ्या हातामध्ये काय, गाडी चालवणं. ट्रॅफिक माझ्या कंट्रोलमध्ये आहे का? नाही. ओके. जर का ट्रॅफिक लागली तर बरेचसे लोक काय होतात, पॅनिक होतात. मी एन्जॉय करतो ट्रॅफिक, कारण ट्रॅफिक माझ्या कंट्रोलमध्ये नाहीच आहे. मी तिथं पॅनिक झालो, मी तिथं रागराग करत बसलो तर तो परिणाम माझ्या शरीरावरती होणार आहे, माझ्या मनावरती होणार आहे, माझ्या सायकोलॉजीवरती होणार. सो ते जर का मी एन्जॉय केलं, थोडे गाण्याचे व्हॉल्यूम वाढवून, गाण्याचे व्हॉल्यूम वाढवून इकडे तिकडे बघून हा बाबा हा काय करतोय ते काय करतोय लक्ष डायव्हर्ट केलं, माझ्या कंट्रोलमध्ये ड्राईव्ह आहे ना, मी ड्रायव्हिंगच करतोय. ट्रॅफिक 15 मिनिटं 20 मिनिटांनी बाजूला होईल, पण त्या 15-20 मिनिटासाठी मी माझा तो जो ड्रायव्हिंगचं जे काम आहे ते नाही बाजूला करू शकत. बरोबर. सो जे माझ्या कंट्रोलमध्ये तेच मी करतोय आणि तेच करायला पाहिजे बेसिकली. आता फंड्स मिळणार का नाही मिळणार हे माझ्या कंट्रोलमध्ये नाही आहे, पण माझ्या कंट्रोलमध्ये काय आहे, सकाळी प्रॅक्टिस करणं, कॅब चालवणं की जेणेकरून मला जास्तीत जास्त फंड्स मला जमा करता येते. माझ्या पद्धतीने जमा करता येते. बरोबर. ते माझ्या कंट्रोलमध्ये आहे ना, ते मी करतोय. मग बाकी किती येणार आहे, काय येणार आहे, कसं जमा होणार आहे मला काहीच माहित नाहीये. सो मी त्याचा विचार आत्ता करून काय उपयोगी. बरोबर. फक्त फोकस काय,
4 मेडल्स मला आणायचे. हेच फक्त ध्येय आहे आणि मी त्याच्याकडेच बघतोय. आयुष्यातील एक सगळ्यात भावनिक दिवस तुमच्यासाठी कोणता होता? भावनिक दिवस तर तसे बरेचसे आहेत, पण ज्यावेळेस ह्या सगळ्या टार्गेटपायी किंवा वेळापायी माझ्या मिसेसचं ज्यावेळेस मंगळसूत्र गेलं, तो खूप भावनेचा म्हणजे त्या दिवशी मी खूप डाऊन झालो होतो की आपण नक्की काय करतोय, कशासाठी करतो? कशासाठी करतोय वगैरे. पण तिने मला मोटिवेट केलं, काही हरकत नाही आहे, दिवस पालटतील आणि परत आपण हे करूयात, तुम्ही कष्ट करत राहा, बघूयात काय होतंय. तो सगळ्यात हार्डेस्ट दिवस होता. कारण ऍक्च्युली असलाही पाहिजे तो. कारण त्यात स्त्रीधन आहे आणि काय म्हणतात त्याला, ते नाही शब्दांमध्ये मांडू शकत. वडिलांनी शिकवलेला सगळ्यात इम्पॉर्टंट लेसन कोणता तुमच्या आयुष्यातला? आई वडिलांनी शिकवलेला. आई वडिलांनी शिकवलेला सगळ्यात मोठा लेसन म्हणजे आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये जगणं आणि कुठलंही काम करत राहणं. बरोबर. कारण माझ्या वडिलांनी मला प्लंबिंग शिकवलंय, इलेक्ट्रिशियनचं काम शिकवलंय, सेंटरिंगचं काम शिकवलंय, वेल्डिंगचं काम शिकवलंय. म्हणजे सगळी जी कामं, रिपेअरिंगची जी घरातली जी किरकोळ जी कामं आहेत ना, ती सगळी येतात. तर ती सगळी येतात. त्याच्यामधनं एक कळलं की कुठलंही काम छोटं मोठं नाही, सो कुठल्याही कामाला लाजायचं नाही, काम करत राहायचं. एक रॅपिड फायर राऊंड घेऊ आपण. त्याच्यात तुम्हाला एका शब्दात किंवा एका वाक्यात उत्तर द्यायचंय. शुअर. गोल्ड मेडल की वर्ल्ड रेकॉर्ड? गोल्ड मेडल. सक्सेस की पीस? पीस. मेहनत की टॅलेंट? मेहनत. फॅमिली की फेम? फॅमिली. डिसिप्लिन की मोटिवेशन? दोन्ही. मॉर्निंग की नाईट ट्रेनिंग? दोन्ही. प्रेशर की चॅलेंज? दोन्ही. हार की शिकवण? दोन्ही, कारण हारशिवाय शिकवण मिळणार नाही. बरोबर. एका शब्दात इंडिया रिप्रेझेंट करायचं असेल तर, इंडियाला मांडायचं असेल तर एका शब्दात? मॅड फॉर इंडिया. एका शब्दात संघर्ष? नाही सांगता येणार. एका शब्दात पराग पाटील? मेड फॉर तिरंगा. तुमच्या आयुष्यावर जर चित्रपट बनवला तर त्याचं नाव काय असेल? बी अनस्टॉपेबल. जर उद्या खेळ थांबवावा लागला तर लोकांनी तुम्हाला कसं लक्षात ठेवावं? मेडल्सनी आणि संघर्षाने. बरोबर. आज हा पॉडकास्ट पाहणाऱ्या अशा मुलाला जो आर्थिक परिस्थितीमुळे स्वतःचं स्वप्न सोडण्याच्या तयारीत आहे, त्याला तुम्ही काय सांगाल? स्वप्न सोडून काहीच उपयोग नसतो. त्याच्यासाठी मेहनत करणं गरजेचं असतं, वेगवेगळ्या मार्गाने प्रयत्न करणं गरजेचं असतं. सो स्वप्न हे तुम्ही बघितलेलं आहे, सो त्याला पूर्ण करण्याची जबाबदारी पण तुमचीच आहे. मग त्याच्यासाठी किती तुम्ही संघर्ष करताय, किती तुम्ही कष्ट घेताय, किती तुम्ही प्रयत्न करताय आणि किती तुम्ही डिसिप्लिन्ड आहात, डिटरमाइंड आहात, पॅशनेट आहात तुमच्या त्या स्वप्नासाठी, ते फार महत्त्वाचं असतं. अडचणी ह्या येणारच, ते निघून जाण्यासाठी असतात. ती एक परीक्षा असते, तुम्ही किती कॅपेबल आहात तुमच्या गोलपर्यंत पोहोचण्यासाठी. बरोबर. सो त्या कंडिशन्समध्ये तुम्ही जर का गिवअप करत असाल तर तुम्ही लक्ष्यापर्यंत कधीच पोहोचू शकणार नाही. आणि जो समस्या मुझे मार ही ना डाले वो मुझे कठिन बनाती है, राईट. या जो मुझे मजबूत बनाती है. जो समस्या मुझे मार ही ना डाले वो मुझे मजबूत बनाती है, वो लक्ष्य के लिए, वो लक्ष्य को पाने के लिए. सो तुम्ही हा सगळा पॉडकास्ट बघितला, एकंदरीत तुम्हाला पूर्ण सिच्युएशन लक्षात आली असेल की मास्टर्स गेम्स काय असतात आणि त्यामध्ये आपले ॲथलीट्स कसे परफॉर्म करतात आणि असुविधा त्यांना ज्या होतात तरीही ते किती
स्वतःच्या मनाच्या तयारी करून वेगवेगळ्या संकटांना सामोरे जाऊन गेम्समध्ये पार्टिसिपेट करतात आणि इंडियाचं नाव मोठं करण्याचा प्रयत्न त्यांचा सदैव सुरूच असतो. सो आजही पराग सरांची तीच प्रयत्न आहेत की पुन्हा ते एका स्पर्धेमध्ये पार्टिसिपेट करणार आहेत. ती कुठे होणार आहे? ती होणार आहे, ती स्पर्धा आहे पॅन पॅसिफिक मास्टर गेम्स. हा 6 नोव्हेंबर ते 15 नोव्हेंबर गोल्ड कोस्टमध्ये होणार आहेत, ऑस्ट्रेलियामध्ये. बर. तर ती ऑस्ट्रेलियात होणार आहे आणि त्याच्यासाठी जर इफ तुम्हाला काही कॉन्ट्रीब्युशन करायचं असेल, कारण की ते ओन कॉन्ट्रीब्युशनने सगळ्या गोष्टी करतात. गव्हर्नमेंट फंडिंग किंवा गव्हर्नमेंटच्या काहीच फॅसिलिटीज त्या मास्टर गेमसाठी आत्तापर्यंत तरी नाहीयेत. पुढे जाऊन येतील. इफ तुम्हाला काही कॉन्ट्रीब्युशन करायचं असेल तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी सगळ्या डिटेल्स देईल आणि आमच्या स्क्रीनवर देखील डिटेल्स दिलेले असतील. सो तुम्ही तुमचं ओन कॉन्ट्रीब्युशन काहीतरी करू शकता, जेणेकरून पराग सर पुन्हा एकदा इंडियासाठी मेडल्स आणतील. ह्या दिवाळीत जसं ते बोलले की आपण इथे फटाके फोडू आणि ते मेडल्स तिकडे मिळवतील आपल्यासाठी. नक्कीच. तुम्हाला काही बोलायचंय सर? जे काही कॉन्ट्रीब्युशन तुम्ही करणार आहात ते फक्त आणि फक्त तिरंग्यासाठी असणार आहे. मी हे का सांगतोय, कारण कुठंही मिसअंडरस्टँडिंग नकोय. मी माझ्या घर चालवण्यासाठी मी आणि माझी वाईफ दोघंही कष्ट करतोय. चटणी भाकरी का होईना आम्ही सुखाने आहोत, पण एवढे 4 ते 5 लाख रुपये आमच्याच्याने पॉसिबल होणार नाही. सो मला तुमच्या मदतीची गरज आहे आणि हे सगळेच्या सगळे जे फंड्स तुम्ही देणार आहात ते तिरंग्यासाठी वापरले जाणार आहेत. सगळ्यांचं जे हे एक्सपेंडिचर्स आहेत ते मी तुम्हाला देऊ शकेन की बाबा कशा कशा पद्धतीने लागणार आहेत. सो 21,000 रुपये, 21,000 ते 22,000 रुपये रजिस्ट्रेशन आहे, 33,000 रुपये विजा आहे, 1 ते 1.5 लाखाचं विमान तिकीट आहे, साधारणतः 80,000 ते 1 लाख रुपये हॉटेलचा स्टे आहे. कारण 31 ऑक्टोबर ते 12 नोव्हेंबर असा माझा प्लॅन आहे. सो 12-13 दिवसांचा जो हॉटेलचा स्टे आहे, तिथं राहणं खाणं वगैरे असे सगळे मिळून 4 ते 5 लाख रुपयाची गरज आहे. सो जे काही वापरलं जाणार आहे ते सगळ्याच्या सगळं तिरंग्यासाठी वापरलं जाणार आहे. आणि एक्सेस झाले तरी सुद्धा ते पुढचे ज्या माझ्या 2027 मध्ये 2 गेम्स आहेत त्याच्यासाठी ते वापरले जाणार आहेत. धन्यवाद. थँक्यू सर, तुम्ही आलात. आम्हाला ही एक नवीन म्हणजे मास्टर्स गेम बद्दल मला टू बी ऑनेस्ट माहिती नव्हतं जास्त. ऑलिम्पिक्समध्ये म्हणजे मास्टर्स गेम्सही खेळले जातात, त्याबद्दलही सगळ्या प्रेक्षकांना आपलं जाणून घ्यायला भेटलं. तुमची स्टोरी खूप मोटिवेशनल होती, त्याच्यातूनही खूप लोकांना यातून शिकायला मिळाले असतील बऱ्याच गोष्टी. आणि जे जे प्रयत्न तुम्ही करताय 100 मेडल्सचं, ते 100% पूर्ण होईल अशी आमची इच्छा आहे. थँक्यू, तुम्ही आलात. पुन्हा एकदा आपण भेटू मेडल्स घेतल्यानंतर. नक्कीच. थँक्यू. धन्यवाद.